सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। सोनाली वरांड्यातून आत आली। स्वयंपाकघरातच अजून आई, बाबा, मामा काहीतरी बोलत बसले होते। क्षणभरच तिला वाटलं आपणही आत जावं, पण लगेच तिने पाय आखडता घेतला। पुन्हा काहीतरी प्रश्नोत्तरे व्हायची, नको तो विषय निघायचा। उद्या सांगतो बाबा म्हणाले आहेत ना, मग तोपर्यंत थांबलेलंच बरं। ती जिन्यावरून वर आली। एक गोष्ट मात्र खरी होती, मुक्काम कोकणातल्या अगदी सागर काठावर असला, त्यांचे तेच 3-4 जण असले तरी आसपास सर्व आधुनिक सुखसोयी होत्या। इथला मुक्काम कंटाळवाणा होणार नव्हता एवढं खास। रात्रीचे कपडे करता करता मधून तिचं खिडकीबाहेर लक्ष जात होतं आणि अर्थात त्या दुसऱ्या घरावर नजर स्थिरावत होती। तिथे एक मोठी कौटुंबिक शोकांतिका घडली होती, यात शंका नव्हती। या शोकांतिकेत वारलेल्या सर्व व्यक्ती तिच्या बाबांच्या आणि आजोबांच्या घराण्यातल्या रक्ताच्या। तेव्हा त्या शोकांतिकेला वैयक्तिक दुःखाचाही पदर होताच, पण त्या वस्त्रात आणखी एक धागा विणला गेला होता। त्यानं त्या वस्त्राला जराशी रहस्यमयतेची, जराशी भीतीची किनार आली होती। खिडकीपाशी उभे राहून त्या बंद घराकडे पाहता पाहता तिने मनाशी ठरवलं, सकाळी त्या घराला भेट द्यायचीच। दिवसातल्या लख्ख प्रकाशात, कडक उन्हात नक्कीच हे लोक आपल्याला प्रतिबंध करणार नाहीत। रात्रीच्या झोपेत तिच्या स्वप्नात ते घर येणार होतं का? अशक्य खास नव्हतं। ती स्वतःला रॅशनल, मॅग्नेटिक समजत होती। गेली 2 वर्ष इंग्रजीतूनच व्यवहार झाल्यानं त्याच भाषेत विचार करायची तिला सवय लागली होती। पण कदाचित आत, खोलवर, अव्यक्त पातळीवर मनाची ठेवण, परंपराप्रिय, पापभिरू, श्रद्धाळू, अंधश्रद्धाळूही असण्याची शक्यता होती। आणि झोपेत जाणत्या मनाचा ताबा सुटला की आत खोलवर दडपल्या गेलेल्या कल्पनांना मोकळं रान मिळणार होतं। तेव्हा एखादं वेडंवाकडं स्वप्न पडलं तर त्यात नवल करण्यासारखं काही नव्हतं। पण तिची रात्रीची झोप अगदी शांत होती। कदाचित तिचं अव्यक्त मनही लॉजिकल असेल किंवा स्वप्न पडूनही गेलं असेल, पण तिच्या आठवणीत नसेल। स्वप्नाने समस्या सुटतात या कल्पनेवर तिचा विश्वास नव्हता, पण हे तिला मान्य होतं की स्वप्नांनी माणसाची बाह्यसृष्टीतील प्रसंगात होणारी खरी प्रतिक्रिया समजते। तिला रात्रभर शांत झोप लागली होती, एवढं मात्र खरं। खूप उशिरापर्यंत ती झोपलेलीच होती आणि कसल्याच वेळा पाळायच्या नव्हत्या। तेव्हा तिला कोणीही हाक मारून जागही आणली नाही। तिची तीच जागी झाली तेव्हा खोलीत लख्ख प्रकाश पडला होता। वेगळ्या जागी जाग आल्याने काही सेकंद मनाचा गोंधळ झाला, पण आठवलं की ती वाडीवर होती। बराच वेळ ती नुसती पडून होती। आदल्या दिवशी बऱ्याच घटना घडल्या होत्या, काही अपेक्षित, काही अनपेक्षित। उदाहरणार्थ त्या दुसऱ्या घराची ती चमत्कारिक हकीकत। आता ती खाली जाणार होती। चहा वगैरे झाला की सरळ घराबाहेर पडणार होती। आणि हो, नुसती नाही, बरोबर कपडे, टॉवेल आणि कॅमेरा घेऊनच। कोणी हटकलंच तर सांगणार होती, समुद्रावर स्नानासाठी जात आहे। काल रात्रीच्या विषयावर ती कोणाशीही काहीही बोलणार नव्हती, विशेषतः बाबांशी तर एकही शब्द नाही। खाली स्वयंपाकघरात फक्त रखमाच होती। सोनाली तोंड धुवून स्वयंपाकघरात आली तोपर्यंत रखमाने चहाचा कप टेबलावर ठेवला होता। अजून कोणी उठलं नाही? सोनालीने विचारलं। इथं सगळं आरामात चालतं, रखमा म्हणाली। सोनाली प्रथमच तिचा आवाज ऐकत होती। आवाजात जराशी खरखर होती, वयानं आलेली। चहाचा कप तोंडाला लावून तिने एक घोट घेतला। चहा छान झाला आहे हा, पण रखमा, इथे दूध कुठून येतं? रखमाने फ्रीजकडे बोट दाखवलं। आठवड्याला श्रीवर्धनला एकतर चक्कर होतेच, पण येताना 8-15 दिवसाचं सामान घेऊन येतात। पण तू एकटी असतेस तेव्हा? मग मी जाते की, हम रस्त्यापर्यंत पायी जावं लागतं, मग हव्या तेवढ्या बस धावत असतात। सोनालीला मनातून त्या रखमाला खूप प्रश्न विचारायचे होते। ज्या अधिकारानं ती घरात वागत होती त्यावरून ती इथे बरीच वर्ष कामास असली पाहिजे।
आजी गेल्यानंतरही ती इथे एकटीच राहत होती, म्हणजे घरादाराच्या सगळ्या किल्ल्या तिच्यापाशीच असल्या पाहिजेत. तिला स्वतःचे कोणी नातेवाईक नव्हते का? ती काय जन्मभर अशी एकट्याने इथे राहत होती का? आणखीही कितीतरी. पण ते प्रश्न विचारायची वेळ अजून आली नव्हती, कारण सोनालीला रखमाशी कसं वागायचं याचा उलगडा होत नव्हता. तशी कामावर राहिलेली, पण वागायला मात्र घरातल्या एखाद्या वयस्क माणसासारखी. कारण सोनालीच्या मनात विचार आला होता, ही रखमा जर खरोखरच इतक्या वर्षांपासून दांडेकरांच्या वाडीवर कामाला असली, कदाचित सोनालीच्या आजोबांच्या वेळेपासून असेल, तर तिला वाड्यावर गेल्या 50-60 वर्षात काय काय घडलं याची खडानखडा माहिती असणार. पण तिचा विश्वास संपादन केल्याखेरीज ती सोनालीला काहीही सांगणार नव्हती. कपाबशी पुढे सारून ठेवत सोनाली म्हणाली, आई, बाबा, मामा यांच्यातलं कोणी माझी चौकशी केली तर सांग की मी बाहेर चक्कर मारायला गेले आहे, सोनाली म्हणाली. रखमा काहीच बोलली नाही. सोनाली वर खोलीत आली. अजूनही सगळे झोपलेलेच होते. एका पिशवीत तिने कपडे, टॉवेल, कॅमेरा घेतला आणि पिशवी खांद्याला अडकवून ती खाली आली. बाहेरच्या खोलीत ती पायात सँडल चढवत असताना रखमा स्वयंपाकघरातून बाहेर आली. सोनालीला अमेरिकेतले अनेक बीच आठवले. पोहणाऱ्यांच्या माहितीसाठी बहुतेक सर्व ठिकाणी भरती ओहोटीची टाईम टेबल लावलेली असायची. समुद्रात उतरण्यालाही माहिती असणं आवश्यक आहे. इथे कुठली टाईम टेबल असायला, पण रखमा होती की. रखमा, समुद्रात जायला हरकत नाही ना? तू चांगली पोहतेस का? हो, गडाड्याकडे पाहत रखमा म्हणाली. ओहोटी आता जवळजवळ संपली असेल. काही हरकत नाही, गेलीस तरी चालेल. पाण्याला एकदम उतार, आतले प्रवाह वगैरे नाही, तसा धोका नाही, जा. सल्ला विचारल्याचा काही आनंद झालेला रखमाच्या चेहऱ्यावर दिसला नाही, पण प्रायोगिक मानसशास्त्रातले सोनालीचे प्रयत्न चालूच राहणार होते. 8 वाजण्याची वेळ होती. सूर्य फारसा वर आलेला नव्हता, पण आकाश अगदी स्वच्छ असल्यानं ऊनही स्वच्छ होतं. काही वेळानंतर उन्हाचा चटका बसायला लागला होता, पण आताची वेळ समुद्र स्नानासाठी अगदी योग्य होती. घरापासून फरलांगभरावर किनारा होता. किनारा दोन्ही बाजूंना लांबवर पसरत गेलेला होता. वाडी उंचावर होती. तेव्हा भरती आली की दोन्ही बाजूंनी पाणी आत शिरणार हे दिसतच होतं. भरती गेल्यावरही भरतीच्या खुणा दिसत होत्या. त्या रेषेच्या अलीकडे सोनालीने आपली बॅग ठेवली. अगदी गजबजलेला किनारा असता तरी बिकनीत पाण्यात शिरायला तिला संकोच वाटला नसता, कारण तिची मानसिकताच तशी झाली होती. पण हा तर सर्वार्थाने एकाकी किनारा होता. किनारा अगदी उथळ होता. ती 100 पावलं आत गेली तरी पाणी जेमतेम गुडघ्यांच्यावर पोहोचत होतं, पण त्याचा स्पर्श किती आल्हाददायक होता. आत्मभान संपूर्णपणे विसरून ती त्या आनंदानुभवात तल्लीन होऊन गेली. कितीतरी वेळाने ती भानावर आली. एव्हाना उन्हाला जोर आला होता. शरीर टॉवेलने न पुसता ती तशीच गरम रेतीत पडून राहिली. शरीरात अशी काही शिथिलता आली होती की तिला वाटलं आता आपल्याला झोपच येणार आहे. ते मात्र अयोग्य ठरलं असतं. ती उठली. स्वतःशीच गुणगुणत तिने कपडे बदलले. ओले कपडे प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून बॅगमध्ये भरले. कपडे बाहेर काढताना कॅमेरा आपोआपच बाहेर आला होता. ती परत निघाली तेव्हा कॅमेरा तिच्या खांद्याला लटकत होता. परतीच्या वाटेवर ते दुसरं घर होतं, पण ती ते आता विरुद्ध बाजूने पाहत होती आणि वेगळं वाटत होतं. घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून होता. आता यामागे सौंदर्याची दृष्टी होती की भावाशी झालेल्या तंट्यामुळे भावाच्या घराकडे मुद्दाम पाठ केली होती. घरापासून 25-30 पावलांवर उभी राहून ती घराचं निरीक्षण करीत होती. घराच्या दर्शनी भागात काहीतरी वेगळं वाटत होतं. मग तिच्या लक्षात आलं, पुढचा सर्व दर्शनी वरांडा पांढऱ्या रेतीने भरलेला होता. दारा खिडक्यांपाशी पांढऱ्या रेतीचे ढीग लागले होते. हे इतकं अनपेक्षित होतं की काही क्षण ती होती तिथेच थपकून उभी राहिली आणि मग सावकाश त्या घराच्या दिशेने निघाली. किनाऱ्यावरची रेती वाऱ्याने उडत उडत घराच्या अडथळ्यापाशी थांबलेली असणार. दृश्य जरी विलक्षण असलं तरी त्याला असलं काहीतरी नैसर्गिक स्पष्टीकरण असणारच. पण ही रेतीची प्रगती अशीच चालू राहिली तर मग शेवटी हे सर्व घरच रेतीखाली झाकलं जाणार की काय? मग तिला आठवलं, आपल्यापाशी कॅमेरा आहे की. पण तिने कॅमेरा काढला तेव्हा तिच्या ध्यानात आलं, आपण घराच्या पश्चिमेस आहोत आणि सूर्याचं ऊन पूर्वेकडून बरोबर लेन्सवर येत आहे. हा देखावा टिपाईचा म्हणजे घराच्या सावलीतच जायला हवं, म्हणजे अगदी 6 फुटांवर. तिला ती कल्पना फारशी आवडली नाही. या बंद घराभोवती एक रहस्यमय वलय होतं. दिवसाच्या लख्ख प्रकाशातही त्या बंद घराचा एक निर्भास जाणवत होता. 5-7 पावलं पुढे जाताच ती घराच्या सावलीत आली. एकदम किती गार वाटायला लागलं. 2 पावलं मागे उन्हाचा चटका बसत होता आणि इथे किती गारेगार, इतकं गार की जास्त वेळ थांबणंही कठीण झालं असतं. तिने कॅमेराची फ्लॅप उघडली.
कॅमेरा डोळ्याला लावला. व्ह्यू फाइंडरमध्ये सर्व घर अर्थातच येत नव्हतं. फक्त समोरचं दार आणि त्याच्या शेजारची खिडकी. तेवढ्या भागाचाच तिने एक स्नॅप घेतला. पण तिचं समाधान होत नव्हतं. क्षणभरापूर्वी मनाची जी घबराट झाली होती त्याबद्दल तिला स्वतःचाच राग येत होता. आधुनिक युगातली शिकली सवरलेली ती कशाला आणि का घाबरत होती? क्षणापूर्वी जाणवलेला गारवा आता जाणवत नव्हता. बराबर पुढे जाऊन ती त्या रेतीच्या उतारावरून वर चढून गेली. रेतीत पाय रुतत होता. वर ओढून काढायला जोर लावावा लागत होता. ती वरांड्यात आली. समोरच्याच खिडकीतून तिने आत नजर टाकली. काच इतकी धुरकटलेली होती की आतलं काहीच दिसत नव्हतं. बॅगमधल्या ओल्या टॉवेलने तिने काचेचा बाहेरचा भाग साफ केला. काच आतून अगदी स्वच्छ होती, पण काचेत मागचाच उन्हात चमचम करणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांचा देखावा दिसत होता. तिने चेहरा अगदी काचेजवळ नेला. तेव्हा तिला आतला भाग दिसला. ते स्वयंपाकघर होतं, पण अगदी जुन्या जमान्यातलं. ओटा होता, पण त्यावर गॅस नव्हता. रॉकेलचे 2 स्टव होते. शेजारी सिमेंटची कोळसा वापरायची शेगडी होती. पण ते जन्मात न पाहिलेल्या सोनालीला त्या वस्तूचं नाव किंवा उपयोग यातलं काहीच समजलं नाही. भिंतीच्या खेळाला एक कंदील टांगलेला होता. ओट्यामागच्या भिंतीत खण होते आणि त्यांच्यात तांब्या पितळेची वेगवेगळ्या आकाराची भांडी मांडलेली होती. स्टेनलेस स्टीलची एकही वस्तू दिसत नव्हती. त्या खोलीत लक्ष वेधून घेण्यासारखं काहीही नव्हतं. वरांड्यातल्या रेतीतून चालत ती दाराच्या दुसऱ्या बाजूच्या खिडकीपाशी गेली आणि त्या खिडकीचीही काच टॉवेलने साफ करून तिने आत एक नजर टाकली. खोलीतल्या सामानावरून तिचा काय उपयोग केला जात असावा याचा काहीही अंदाज करता येत नव्हता. 2 खुर्च्या होत्या, जुन्या प्रकाराच्या. रुंद बैठक, उंच पाठ, कोरीव कामाचे हात. बैठक आणि पाठ वेतात विणलेली. भिंतीवर कसले कसले फोटो होते, पण इतक्या दूरवरून तिला ते नीट दिसतही नव्हते. याही खोलीत नजर वेधून घेण्यासारखं काही नव्हतं. पलीकडे आणखी एक शेवटची खोली होती आणि बाबांच्या घराची रचना एकसारखी असली तरी वापरात फरक असल्याने घरांना वेगवेगळी स्वरूपं आली होती. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, गेली कितीतरी वर्ष, 40-50 तर सहज, हे घर वापरात नव्हतं. 2 पिढ्यांच्या पूर्वीचा हा संसार होता. ती शेवटच्या खोलीपाशी आली होती. काच साफ करतानाच तिला दिसलं की पलीकडच्या बाजूने एखाद्या खिडकीतून सकाळचं ऊन आत येत असलं पाहिजे. आत लख्ख प्रकाश होता. खोलीची सजावटही वेगळी आणि उंची वाटत होती. एका बाजूस पलंग होता. पलंगावर फुलांच्या प्रिंटची चादर होती. समोरच्या भिंतीपाशी एक उंची लाकडी कपाट होतं. कपाटाच्या एका दारावर पूर्ण उंचीचा आरसा होता. त्याच्या शेजारी भिंतीवर एक खुंटाळं होतं. खुंट्यांना कोट, शर्ट, पॅन्ट टांगलेले होते. एका फार जुन्या जमान्याच्या या खुणा मागे राहिल्या होत्या. सोनालीने कॅमेरा वर आणला, डोळ्यांना लावला. एका मागोमाग एक असे 2 फोटो घेतले. आताच्या पुरतं तिचं समाधान झालं होतं. आता घराच्या पलीकडच्या बाजूने, प्रत्यक्षात मागच्या, आत एक नजर टाकली की झालं. वरांड्यातून ती खाली उतरली. घराला वळसा घालून मागच्या बाजूला आली. वरांडा त्याही बाजूला होताच. त्या बाजूच्या खिडक्या इतक्या धुरकटलेल्या नव्हत्या. शिवाय समोरची बाजू तुलनेने अंधारात असल्याने आतला भाग स्पष्ट दिसत होता. ती खिडकीपाशी उभी राहताच आत खिडकीचा उन्हाचा चौकोन पडला होता. त्या चौकोनात तिची सावली आली. तिच्या मनात एक जरासा चमत्कारिक विचार आला. तिने नाही तरी तिच्या सावलीत त्या बंद घरात प्रवेश केला होता. हे एक प्रकारचं अतिक्रमणच नाही का? काही क्षण ती अंतर्मुख झाली होती. बाह्यसृष्टीवरचं लक्ष आत वळलं होतं. समोरची घडत असलेली गोष्ट लक्षात यायला 1-2 सेकंद जावे लागले आणि मग ती जागच्या जागी अक्षरशः गोठून उभी राहिली. त्या प्रकाशित खोलीतून समोरच्या खोलीत किंवा मधल्या हॉलमध्ये उघडणारं दार सावकाश सावकाश लावलं जात होतं. दाराची दोन्ही पालं एकमेकांना येऊन भिडली. हालचाल थांबली. एवढाचाही आवाज झाला नव्हता, पण एखादा प्रचंड स्फोट झाल्यासारखी कानात घनघन होत होती. शरीरांच्या स्नायूंवरचा ताबाच गेला होता. शरीर गोठल्यासारखं झालं होतं. हालचाल अशक्य वाटत होती. बराच वेळ आत रोखून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला. सोनाली गरकन वळली. वरांड्यातून उडी मारत खाली उतरली आणि घराच्या दिशेने धावत सुटली. 20-25 पावलं धावल्यानंतर भान जरासं परत आलं. तिची चाल मंदावली. ती सावकाश सावकाश घराकडे आली. घरापर्यंत आली तेव्हा सोनाली खूपच सावरली होती. स्वयंपाकघरातून बोलण्याचे आवाज येत होते. ती तशीच स्वयंपाकघरात गेली. कोणी काही विचारण्याआधीच हात वर करत सोनाली म्हणाली,
समुद्रावर स्नानासाठी गेले होते. रखमाला सांगून गेले होते, जास्त पुढे गेले नाही. या व्यतिरिक्त कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. अमेरिकेहून आल्यापासून तू बदलली आहेस खरी. बाबा म्हणाले. ही कॉम्प्लिमेंट आहे की टोमणा? सोनालीने विचारलं. काहीही समज. त्यावर सोनाली काही बोलण्याच्या आतच बाहेरच्या खोलीतून असे कर्कश आवाजात शब्द आले. इतके अनपेक्षित की सोनाली दचकलीच. तुझ्या आजीचा पोपट आहे, रघुमामा म्हणाला. पण काल संध्याकाळपासून तर त्याचा शब्दही कसा येईल? अंधार झाला की पिंजऱ्यावर कपडा टाकतात की तो गप्प, रघुमामा म्हणाला. आता एवढ्यात रखमाने कपडा काढलेला दिसतो. सोने, नाश्ता घ्यायला ये, आईनं हाक मारली. सोनालीला खूपच भूक लागली होती. सकाळच्या कपभर चहाखेरीज पोटात काहीही गेलं नव्हतं. त्या भुकेपुढे ती मगाचा जरासा भयकारक, चकित करणारा अनुभवही विसरू शकली. पोटाला 2 घास गेल्यावर तिला थोडासा विचार करायला सवय मिळाली. बाबा, ती म्हणाली, समुद्राच्या वाटेवरचे ते दुसरं घर आहे? हो, सकाळी मी जाताना बरोबर कॅमेरा नेला होता. येता येता त्या घराचे 2-3 फोटोही काढले आहेत. खोलीत एकदम शांतता. रखमानेही हातातलं काम थांबवलं. तसं काही विशेष नाही, सोनाली म्हणाली. एक समुद्राच्या बाजूने आणि 1-2 इकडच्या बाजूने. आणि बाबा, काही असं रागाने पाहू नका माझ्याकडे. तुम्हीच काल म्हणाला होतात ना की उद्या मी तुला त्या घरासंबंधात सांगेन. फोटो काढले म्हणजे काही वावगं केलं का? काही नियम मोडला का? स्वतःशीच मान हलवत गोविंदराव म्हणाले. सोने, या घटना घडल्या तेव्हा मी अगदी लहान होतो. 4-5 वर्षांचं वय असेल तेव्हा माझं. काही समजण्याचं वय होतं का ते? आणि इतक्या वर्षांनंतर सर्व आठवणी खऱ्याच असतील याची खात्री देता येत नाही. पुन्हा माझे वडील कर्मठ, जुन्या वळणाचे, ज्याने त्याने आपल्या वयाप्रमाणे वागायला हवं यावर त्यांचा कटाक्ष. तेव्हा मग मुलांना एक शब्दही बोलायची परवानगी नसायची. आणि आईही त्याच पटळीतली. एखादा अधिक उन्हा शब्द तोंडून गेला की बसलाच पाठीत धपाटा. गोविंदराव रखमाकडे वळले. रखमा नसते तर मला काहीही समजलं नसतं. या रखमाला घरातलं सर्व काही माहिती असायचं आणि मी तिच्या मागे लागून विचारत असे. खरं तर शेजारच्या घरातच एक गोंधळ चाललेले. बरं, ते काही कोणी परके लोक नाहीत, सख्खे नातेवाईक. पण जाणं येणं अजिबात बंद. एकदा तर वाडीवर सावकार आणि पोलीस आणि बेलीफ यांची पार्टीच आली. वडील इतके विलक्षण संतापलेले मी कधीच पाहिले नव्हते. अर्थात सावकार वडिलांच्या ओळखीचेच. शेवटी वडिलांनी सर्व पार्टीला घरात बोलावून घेतलं. पार्टीला बाहेर बसवलं आणि सावकाराला आत नेलं. आता वडिलांचा शब्द म्हणजे प्रॉमिसरी नोटच. सगळी पार्टी परत गेली आणि वडील शेजारच्या घरात गेले. रखमा म्हणते ते त्यावेळी प्रथमच गेले आणि पुन्हा त्यांनी त्या घरात पाऊल टाकलं नाही. अगदी भावाच्या आत्महत्येचा प्रकार झाल्यावरही नाही. त्यांच्या दोघांच्यात काय बोलणी झाली हे गुपितच आहे, कारण तिथे तिसरं कोणीही हजर नव्हतं. वडिलांनी काकांना बरोबर घेतलं. ते बहुतेक सरळ श्रीवर्धनमधल्या वकिलांकडे गेले असावेत. संध्याकाळीच परत आले. सारे हिशेब करून वडिलांनी भावाला त्याच्या अर्ध्या हिश्श्याची किंमत चुकती केली होती. अगदी त्या दुसऱ्या घरासकट सर्व काही विकत घेतलं होतं. रखमा म्हणते की वडिलांनी काकांना हवे तितके दिवस, वाटलं तर जन्मभर त्या घरात राहायची परवानगी दिली होती. एवढंच नाही, जेवणा खाण्यासाठी आमच्या घरी केव्हाही येण्याची सवलत दिली होती. कदाचित दरमहा वर खर्चाचीही काहीतरी सोय असेल. पण काका आमच्याकडे जेवायला आल्याचं मला तरी आठवत नाही. खरं तर काकासुद्धा मला नीटसे आठवत नाहीत. आमच्या घरात त्यांचे फोटो असतीलही, पण पुढे मी जेव्हा फोटोंचे अल्बम बघितले तेव्हा त्यांचे फोटो अल्बममधून काढून टाकले होते. आईला त्याबद्दल विचारलं सुद्धा, कशाला आहे ती नतदृष्ट्यांची चित्र? बरं झालं तुझ्या वडिलांनी ती बंबात घालून जाळून टाकली ते. हे आईचे शब्द. त्यावर बोलणंच खोटलं, नाही का? बाबा, सोनालीने विचारलं. तुम्ही स्वतः त्या घरात कधी गेला नाहीत? नाही. बाबांचं उत्तर झटक्यात आलं. एकदाही नाही, साधं कुतूहल म्हणूनही नाही. बाबाने एकदा रखमाकडे आणि रघुमामाकडे पाहिलं. नाही, कुतूहल वाटण्यासारखी ती जागा नाही, ते म्हणाले. सपशेल खोटं, सोनाली मनाशी म्हणाली. बंद आणि ओसाड घरासारखं इतकं कशानेही कुतूहल जागं होत नाही. तिकडं न जाण्यामागे वेगळंच कारण असणार आणि ते कोणतं त्याचीही तिला थोडीशी कल्पना होती. पण तो विषय काढण्याची ही वेळ खासच नव्हती. स्वयंपाकघरातून ती वर तिच्या खोलीत गेली. समुद्रातल्या स्नानानंतर सुरुवातीस छान वाटत होतं, पण आता उकाडा वाढायला लागताच पुन्हा एकदा थंड पाण्याचं स्नान हवंसं वाटायला लागलं होतं. ती खोलीत आली आणि आल्या आल्या तिचं लक्ष उघड्या खिडकीतून बाहेर गेलं. समोरचं ते दुसरं घर होतं. इतका वेळ मनाच्या तळाशी ठेवलेली आठवण उफाळून वर आली. ती त्या खोलीत पाहत असताना समोरचं दार अलगद बंद झालं होतं.
निसर्गाच्या नियमांची काहीतरी ओढाताण करून हवेतल्या तापमानाच्या बदलाने झालेली क्रिया, असं काहीतरी वावदुकी स्पष्टीकरण देता आलं असतं. पण तिने त्याचा विचारही केला नाही. फरक पडत असला तर तो एवढाच. खोलीतल्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडली होती. एक निर्दव्य छाया. अतिक्रमण म्हटलं तर अगदी संकेतरूपीच, नाममात्र. पण त्या दार लागण्याच्या छोट्याशा क्रियेमागे निष्कर्षांची आणि कारणांची एक लांबच लांब साखळी पसरत गेली होती. सर्वांच्या मुळाशी हिऱ्यासारखं कठीण आणि मनाला दिपवून चक्कर आणणारं सत्य होतं. त्या दुसऱ्या घरात कोणाचा तरी, कशाचा तरी वावर होता. एकदा ही वस्तुस्थिती मनाने मान्य केली, मग पुष्कळच गोष्टी आपापल्या स्थानी पडल्या. कारण त्या घरातला वावर ही काही अचानक घडलेली क्रिया नव्हती. त्या क्रियेमागे गृहभंग, दारिद्र्य, व्यसनाधीनता आणि आत्महत्या अशा चढत्या श्रेणींच्या शोकमय घटनांची मालिका होती. या सर्व गोष्टी ज्या एका भयप्रद शक्यतेकडे दर्शवत होत्या, त्या शक्यतेचा मनोमन विचारही अंगावर काटा आणणारा होता. ते घर पछाडलेलं होतं. क्षणभर मन अगदी बधीर झालं. एक्स फाईल्स, ट्वायलाइट झोन, सर्व काही तिच्या आयुष्याला प्रत्यक्षात येऊन स्पर्शत होतं. वर्षानुवर्षे इथे राहणारी रखमा, लहानपणापासून इथे येणारा रघु मामा आणि अर्थात तिचे आईवडील, त्यांना या प्रकाराची काही ना काही कल्पना असलीच पाहिजे. पण घराण्यातल्या काही गोष्टी अशा असतात की त्यांच्यावर चारचौघात चर्चा केली जात नाही. पण मी आता रात्रीची टॉर्च घेऊन त्या घराकडे जाते, असं तिने नुसतं म्हणताच झालेली रघु मामाची शीघ्र प्रतिक्रिया अगदी बोलकी होती. इतर काही नसलं तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. तिचा वाडीवरचा मुक्काम कंटाळवाना तर खास होणार नव्हता. स्नान वगैरे करून कपडे बदलून ताजेतवाने होऊन तासभराने सोनाली खाली आली. स्वयंपाकघरात आई आणि रखमाच फक्त होत्या. तिला पाहताच आई म्हणाली, तुझे बाबा आणि रघु पोफळीच्या बागेत गेले आहेत. तू आलीस की तुलाही तिकडे यायला त्यांनी सांगितलं आहे. सोनाली बाहेर आली. मांडवाच्या समोरच पोफळीची बाग सुरू होत होती. चौरस वाफे करून त्यात पोफळी लावल्या होत्या. विहिरीपासून प्लॅस्टिकचे करड्या रंगाचे पाईप निघत होते आणि लहान होत होत त्यातला एक पाईप प्रत्येक पोफळीपाशी पोहोचत होता. कोठेही तणगवत नव्हतं. ती तशी मध्यावर आली तेव्हा तिला दिखाव्यातला सुंदर वेगळेपणा जाणवला. चारी बाजूंना पोफळीचे हिरवे स्तंभ सरळ वर गेले होते. वर हिरव्या पानांचा मांडव तयार झाला होता. पानातून झिरपून उन्हाचा थंड हिरवा प्रकाश होत होता आणि सर्व आसमंत पोफळीच्या मोहराच्या सुगंधाने भरून गेला होता. इतकं मोकळं, इतकं आनंदी तिला आजवर कधीही वाटलं नव्हतं. वाटत होतं इथंच एक सतरंजी टाकावी आणि या उंच हिरव्या मंडपाखाली शरीर विसावू द्यावं. 5-25 पावलं पुढे जाते न जाते तोच तिला बोलण्याचा आवाज कानांवर आला. बाबा आणि रघु मामा. मग तिला ते दोघं दिसले आणि ती गोष्ट तिच्या मनात आली होती तीच त्यांनी केली होती. खालच्या जमिनीवर एक जाड दोरवा पसरला होता आणि दोघं आरामात बसले होते. तिला पाहताच रघु मामा म्हणाला, ये सोने ये. चारी बाजूंना एकदा नजर टाकून मग ती दोरव्यावर बसली. बाबा, एक विचारू का? विचार की. या वाडीची देखभाल, साफसफाई म्हणजे काही साधं काम नाही. बरोबर आहे, साधं काम नाहीच ते. मग एकट्या रखमाला कसं काय जमतं? ओ, त्या अर्थी होय. सोनेपूर्वी काम खरोखर कठीण होतं. रघु, तुला आठवतं का आपण शिपण्या द्यायचो ते? हो, आठवतं ना. सोने, पण हे पाईपचं इरिगेशन वगैरे मी करून घेतलं. त्याआधी विहिरीवर मोठ होती, पाणी पाटातून वाहत जायचं आणि शिंपण्याचं काम म्हणजे पाणी मध्ये मध्ये अडवायचं मातीचे बांध घालून आणि मग पाणी वळलं की एकेका झाडाला पाणी द्यायचं. दिवसाआड हे करावं लागायचं. गड्यांबरोबर आमचे नाना आम्हाला कामाला लावायचे. पाट अशी धरायची की सांगता सोय नाही आणि वर बोलायची चोरी. आणि आता काय, सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी विहिरीवरचा पंप सुरू केला की प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोचतं. उन्हाळ्यात जरा जास्त वेळ. तेवढा अंदाज रखमाला आहे आणि गवत तण वगैरे काढून टाकायची. काय आहे, सुरुवातीपासूनच वाडी नानांनी इतकी स्वच्छ ठेवली होती की तसा फारसा त्रास होत नाही. घरासमोर मांडव आहे ना, पोफळं काढली की मांडवावर टाकून चांगली वाळवत असत आणि मग सोलून त्यातून रोठे काढायचे. पूर्वी त्यासाठी गडी असत. आता श्रीवर्धनला एक बागवान आहे, तो सगळी झाडच विकत घेतो. माणसं आणतो, पोफळं उतरवून घेतो आणि त्याच्या गोदामात घेऊन जातो. तेव्हा आता इथे तसं कठीण काम राहिलेलं नाही. आणि आजी इथे एकट्याने राहायची, सगळं करायची. सोने, तिचा सारा जन्म या वाडीवर गेलेला. तिला दुसरीकडे चैन तरी पडेल का? आणि प्रकृतीने अगदी ठणठणीत होती. शिवाय महिन्याकाठी माझी एक तरी चक्कर असायचीच. तसं मी तिला अनेक वर सांगून पाहिलं, माझ्याकडे नाही तर श्रीवर्धनमध्ये रघुच्या घरी राहा. या रघुचं केवढं मोठं घर आहे श्रीवर्धनात, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. किती हटवादी माहिती आहे का? रघुमामा म्हणाला.
आनंदचा जन्म आमच्या घरीच झाला. आजी सुनेला हॉस्पिटलात भेटून गेली. बारशालाही हजर राहिली, पण सकाळी यायची की दुपारच्या गाडीने परत. तेव्हा मला आठवतं हा गोविंदा पहिल्यांदाच तिच्यावर रागवला. असं काय पुरून ठेवलं आहे वाडीत, असं काहीतरी बोलला. मला तर वाटलं आजी आता उखडणार त्याच्यावर, पण आजीने नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाली, तुला काय कळणार आहे त्यातनं गेल्याशिवाय कळायचं नाही आणि देव करो तुमच्यावर तशी वेळ नाही येवो. मग गोविंदाने कितीही खोदून खोदून विचारलं तरी आजी त्यापुढे एक शब्द बोलली नाही. बरं, गोविंदाने सांगून पाहिलं, आई सोबतीला 4 माणसं तरी ठेव. तिथे तुम्ही दोघी एकट्याच्या एकट्या. त्यावर आजी नुसती हसली आणि म्हणाली, अरे तिकडे कोण येणार आहे चोरीला. अर्थात हे खोटं होतं. साऱ्या गावाला माहिती होतं. वर्षाचं उत्पन्न सहज 60-70 हजारांच्या आसपास जात होतं. ती इथून आले ना म्हणून मग मीच इथं सगळ्या सोयी करून घेतल्या. बाबा म्हणाले, जनरेटर बसवला, सगळीकडे विजेचे दिवे लावले, पंखे घेतले, फ्रीज आणला, बागेच्या इरिगेशनची सोय केली. दर 2-3 महिन्यांनी श्रीवर्धनहून येताना मेकॅनिक आणतो. तो सगळा चेक करतो. काही बारीक सारीक दुरुस्ती करायची असली तर करतो. पण तुला एक गंमत सांगतो, आईचा या नव्या सुखसोयींवर कधीच विश्वास बसला नाही. तुला स्वयंपाकघरातलं एक कपाट दाखवीन. त्यात 3-4 कंदील आहेत. सगळ्यात रॉकेल भरलेलं आहे. सगळ्यांच्या वाती सरळ केलेल्या आहेत. शेजारी बंद डबीत काडेपेटी आहे. आणि ही रकमाही काही कमी नाही. तिचंही त्या दिव्यांकडे लक्ष असतं. मी स्वतः पाहिलं आहे. ती दिव्यात तेल आहे की नाही, वाती नीट आहेत की नाही, काडीपेटी आहे की नाही, ते अगदी नेमानं चेक करते. तरी 5-5 सेलचे मोठे मोठे टॉर्च ठेवले आहेत. मी तर घराबाहेर 4ही बाजूंना मोठमोठे दिवे लावणार होतो, पण आईचा ठाम नकार. इथं काय दिवाळी साजरी करायची आहे का सगळीकडे रोषणाई करून. आई म्हणायची, आम्हाला अंधाराची सवय आहे, काही नको दिवे. आणि सोने, तुला एक सांगतो, नुसते शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल ही म्हातारी हिकट होती, अडाणी होती, पण तसं अजिबात नाही. ती जे काही सांगायची ते अगदी प्रामाणिकपणे, प्रांजलपणे सांगायची. त्यात नसता हेका वगैरे नसायचा. मग मी मनाशी विचार केला, ही आहे तिथे, आहे तशी सुखी आहे, समाधानी आहे. तिचं मन विनाकारण मोडण्यात काय अर्थ आहे. कॅमेरा आणला असता तर बरं झालं असतं. सोनालीला वाटलं, अशा हलत्या हिरव्या प्रकाशात फोटो घेणं ही सुद्धा एक कसोटीच होती. मागून पावलांचा आवाज आला. रखमाच आली होती. जेवायची तयारी झाली आहे, चला, ती म्हणाली. 11:15 वाजले होते, पण सकाळच्या रपेटीने आणि पोहण्याच्या व्यायामाने सोनालीला सपाटून भूक लागली होती. अजून नाश्तासुद्धा जिरलेला नाही. रघुमामा म्हणाला, मी येते का रखमा, मला भूक लागली आहे. सोनाली उठत म्हणाली आणि रखमा मागोमाग घराच्या दिशेने निघाली. अगोरी